नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारी 3च्या बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने. शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी अगदी थोड्याच वेळात जाहीर होऊ शकते. शिवसेनेची पहिली 20 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. या गेल्या वेळचीच बहुतांश नावं ही कायम राहण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होतीये, पण शिवसेनेची 20 उमेदवारांची पहिली यादी काही वेळामध्ये जाहीर होईल अशी माहिती मिळतेय. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडतायत आणि वेगवेगळ्या पक्षातल्या उमेदवारांची नावं सुद्धा समोर येत आहेत. त्याच स्वरूपाची ही शिवसेनेची बातमी आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी थोड्याच वेळामध्ये जाहीर होणार आहे. 20 उमेदवारांची ही यादी जाहीर होऊ शकते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, काय सांगाल? शिवसेनेची पहिली यादी समोर येऊ शकते काही वेळामध्ये, काय चर्चा आहेत? आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. शिवसेनेची 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल आणि त्यामध्ये बहुतांश नावं ही मागच्या वेळेला जी होती तीच असतील अशी शक्यता व्यक्त होते. आपण बघूया काय नावं असू शकतात. अरविंद सावंत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबई, ही तिन्ही नावं मागच्या वेळचीच आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, काय सांगाल? थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरती शिवसेनेची लोकसभा 2019ची उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत आणि या यादीमध्ये एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. खास करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत रवींद्र गायकवाड यांच्या नावांचा बदल होऊ शकतो अशी माहिती मिळते. सध्या मातोश्रीवरती खूप मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, कारण आज आणि उद्या यादी जाहीर होईल असं सांगितलं जात होतं. मात्र आता थोड्याच वेळात यादी जाहीर होताना दिसते आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालघर लोकसभा संदर्भात जे बोललं जातं की ती शिवसेनेच्या वाट्याला आहे. आता या संदर्भात अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे काय करतात याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळात सातारा लोकसभा मतदारसंघातले जे संभाव्य उमेदवार असणार आहेत नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यांचा अधिकृत प्रवेश हा कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत होणार आहे. परंतु आता इथे थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होताना स्वतः उद्धव ठाकरे ही उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करणार आहे. नक्की उदय, नरेंद्र पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्यांचा अधिकृत प्रवेश हा महायुतीचा जेव्हा मेळावा असेल कोल्हापुरामध्ये तेव्हा होणार आहे. मात्र त्यावेळच्या पत्रकार परिषदेमध्ये काय घडतं हे महत्त्वाचं आहे. आत्ता आपण बघतोय काही वेळामध्ये शिवसेनेकडून उमेदवारांची यादी समोर येऊ शकते. पहिल्या 20 उमेदवारांची ही यादी असणार आहे.